श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. महाशिवरात्रीला आपण शिवलिंगाची विशेष पूजा करत असतो. पंचगव्य, गाईचे दूध, तूप, त्याचबरोबर दही याचपासून तयार करून आपण पंचगव्यांपासून शिवलिंगाचा अभिषेक करत असतो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि त्याचबरोबर साखर हे सर्व आपण शिवलिंगावरती अर्पण करत असतो. त्यानंतर धोत्रा, बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून आपण महादेवाची पूजा करत असतो. महाशिवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण केलेल्या उपायांचं आणि केलेल्या सेवेचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. महाशिवरात्र यंदा 2025 मध्ये ही 26 फेब्रुवारी रोजी असणार आहे, म्हणजेच बुधवारी. आणि या दिवशी आपल्याला नारळाचा एक उपाय करायचा आहे. नारळ जे असतं तर ते महादेवांना अतिशय प्रिय असतं आणि जर आपण आपल्या घरातील सर्व दुःख, दोष, अडचणी, दारिद्र्य दूर करण्यासाठी, त्याचबरोबर वर्षभर महादेवांची आपल्यावरती आर्थिक भरभराट राहावी, आपल्या घरामध्ये कधीच कशाची कमतरता नसावी, आपल्या घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्कीच आपण महाशिवरात्रीला हा जो एक नारळाचा उपाय आहे तर तो करायला पाहिजे. हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर त्या पूर्ण होतील. त्याचबरोबर घरामध्ये असणारं दारिद्र्य जे आहे तर ते दूर होईल. घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर आणि अखंड राहील. त्यामुळे नक्कीच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर महादेवांची तुमच्या कुटुंबावरती आर्थिक भरभराट होण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिव मंदिरात 11 दिवे लावल्याने, आपल्या मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होत असते. महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. रात्री जागरण करताना तुम्ही शिवपुराण, शिवसहस्रनाम, शिवविवाह कथा, त्याचबरोबर दारिद्र्य दोन स्तोत्र, श्री शिवाय नमस्तुभ्यम या कोणत्याही पैकी एका स्तोत्राचं किंवा मंत्रांचं पठण करू शकता. लक्षात ठेवा, महाशिवरात्रीच्या दिवशी जसे भोलेनाथ हे सांब सदाशिव आहेत, आपल्या छोट्याशा भक्तीला सुद्धा ते खूप लवकर प्रसन्न होत असतात, तसेच त्यांच्या पूजेचे जे नियम आहेत तर ते सुद्धा अगदी कडक आहेत. त्यामुळे ते लवकर क्रोधित देखील होत असतात. त्यामुळे पूजेचे नियम हे आपण नक्कीच पाळायला पाहिजे. हे नियम कोणते आहे यावरती बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ हे बघायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर नारळाचा हा उपाय आवर्जून करा. नारळ जे असतं तर ते आपल्या हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्वाचं मानलं जातं. या नारळामध्ये सर्वांनाच माहीत आहे की 33 कोटी देवी देवतांचं प्रतीक हे नारळ असतं आणि नारळ हे ज्यावेळेस आपण देवांना अर्पण करतो त्यावेळेस आपल्या घरातील सर्व दोष दूर होतात, दारिद्र्य दूर होतं आणि त्याचबरोबर आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या सुद्धा पूर्ण होत असतात. तर अशाच पद्धतीने हा नारळाचा एक उपाय आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कशासाठी करायचा आहे ते आपण सर्वात प्रथम जाणून घेऊया. तर बघा, तुमच्या मनात खूप कठीणातील कठीण इच्छा आहे. मग तुमची ती इच्छा शारीरिक असेल, मानसिक असेल किंवा नोकरी संबंधितची असेल. घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादवाद होत असेल, घरामध्ये तुम्हाला पैशांच्या काही अडचणी येत असेल, सतत घरामध्ये तुम्हाला नकारात्मक शक्ती जी आहे तर ती जाणवत असेल, घरामध्ये जो येणारा पैसा आहे तर तो स्थिर राहत नसेल, घरामध्ये काहीतरी दोष, अडचणी, दारिद्र्य सतत चालू असेल, पैशाला पैसा टिकत नसेल, तुम्ही कोणतंही काम हातामध्ये घ्या त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, त्याचबरोबर तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती जे काही तुम्ही काम करताय त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल आणि एखादं जर घरामध्ये शुभ कार्य आहे आणि त्या शुभ कार्यांमध्ये सतत अडचणी येत असेल, घरामध्ये आपण महिन्याला लाख लाख रुपये पैसा कमवतो पण तो पैसा आपल्या हातामध्ये महिना संपेपर्यंत सुद्धा टिकत नसेल, तर ह्या ज्या सर्व समस्या आहेत तर ह्या का होत असतात? कारण कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये
घरामध्ये पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष तयार झालेले असतात, कुठेतरी घरामध्ये नकारात्मक शक्ती तयार झालेली असते, त्यासाठी ज्यावेळेस या पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींवरती हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळत असतात. तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही करून बघा. तुमची कोणतीही अडचण असेल तर ती नक्कीच दूर होईल. तर बघा, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते आपण सर्वात प्रथम बघणार आहोत. या उपायासाठी तुम्हाला एक अख्खा सगट जो नारळ असतो, जटावाला नारळ असतो, तर तो घ्यायचा आहे. त्याला वरती शेंडी देखील असावी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आता हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल त्या वेळेमध्ये करायचा आहे, किंवा तुम्हाला संध्याकाळी टाईम असेल तर तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही हा उपाय करू शकता ज्यावेळेस तुम्हाला टाईम असेल. एक व्यवस्थित असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. नारळ घेत असताना तो अगोदरच तुम्ही जर एखाद्या पूजेमध्ये वापरलेला असेल तर असा नारळ घेऊ नका. त्यामुळे तुम्ही नवीन जरी नारळ आणला तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, एक छान दिवा लावायचा आहे आणि हे देवघरासमोर बसल्यानंतर हे जे नारळ आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. नारळाच्या शेंडीकडचा भाग हा देवांकडे करायचा आणि नारळाकडचा भाग जो आहे तर तो आपल्याकडे करायचा आणि एक वेळेस कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे. कालभैरवाष्टकमचं पठण झालं की त्यानंतर तुम्हाला तिथून उठायचं आहे आणि रक्षासूत्र, सर्वांनाच कलावा माहीत असेल, आपण पूजेमध्ये आपल्या हातामध्ये बांधत असतो. रक्षासूत्र जे आहे तर ते तुम्हाला कोणत्याही पूजेचं जे साहित्य असतं तर तिथे मिळून जात असतं. तिथून तुम्हाला हे रक्षासूत्राचा धागा जो आहे तर तो घेऊन यायचा आहे आणि तुम्हाला 21 वेळेस या नारळावरती ते रक्षासूत्र जे आहे तर ते बांधायचं आहे. लाल आणि पिवळ्या कलरचा असा हा धागा असतो आणि हा धागा गुंडाळत असताना तुम्हाला संपूर्ण घरातून फिरायचं आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. महिला असेल तर नमः शिवाय ओम म्हणायचं आणि पुरुष जर असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. 21 वेळेस आपल्याला आपलं हॉल, किचन, त्यानंतर आपलं बेडरूम असेल, संपूर्ण घरातून फिरवत असताना माझ्या घरातील जी काही इडापिडा, नकारात्मकता, शत्रुपीडा आहे तर ती संपलेली आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर एक शुद्ध पिण्याचा जे पाणी असतं तर ते एखाद्या तांब्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर पाण्याने सर्वात प्रथम अभिषेक करायचा आणि त्यानंतर हे जे नारळ आहे तर तिथे तुम्हाला अर्पण करायचं. मनोभावे महादेवांना प्रार्थना करायची की माझ्या घरातील जे काही दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी असेल तर त्या दूर करा. तुमची जी काही कृपा आहे तर ती माझ्या मुलांवरती असू द्या. महादेवांना प्रार्थना करायची की तुमच्या कृपेने माझ्या घराची आर्थिक भरभराट होऊ द्या. जे काही आमच्यावरती कर्ज असेल तर ते संपून जाऊ द्या. सर्व कामात यश मिळू द्या. आणि त्यानंतर तुम्हाला नंदीचं दर्शन घेऊन आपल्या घरी यायचं आहे. घरी येत असताना परत मागे वळून बघायचं नाही. सरळ आपल्या घरी यायचं, हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे. जरी तुम्हाला वाटेमध्ये कोणीही तुमच्या ओळखीचा व्यक्ती भेटला तरीही त्याच्यासोबत बोलायचं नाहीये. डायरेक्टली आपल्या घरी यायचं आहे, कारण आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ते आपण तिथे सोडून आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर ती करायचा आहे. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.